श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्य योगामध्ये आपण काय करू शकतो हे आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहीत असेल गुरुपुष्य नक्षत्र योग म्हणजे काय? पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते, त्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र योग असतो. या दिवशी तुम्ही खरीदारी, शिक्षा, पूजापाठ, दान वगैरे करत असता. तर जाणून घेऊया गुरुपुष्य नक्षत्र योगामध्ये आपण काय काय करू शकतो. खरेदी. आपण या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन, प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आपण खरेदी करत असतो आणि ते अतिशय शुभ मानले जाते किंवा श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी तुम्ही पूजा आणि उपाय करू शकता. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही श्री सूक्तमचा पाठ करू शकता. भगवान विष्णूच्या नामांचा जप करू शकता. त्यानंतर आहे पिवळ्या रंगाचे महत्त्व. तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आणि हळदी मिश्रित पाण्याने स्नान करू शकता. त्यानंतर आहे मंत्रजप. तुम्ही वरील दिलेल्या मंत्रांचा जप करू शकता किंवा श्री सूक्तमचा पाठ करू शकता. या दिवशी आपण दान देऊ शकतो. हळद, चण्याची डाळ, पिवळे कपडे, पिवळे फळ एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या जरूरतमंद व्यक्तीला आपण दान देऊ शकतो. दान केल्याने गुरुदोष कमी होतो. या दिवशी तुम्ही केळ्याच्या झाडाची पूजा करू शकता. त्याला जल अर्पित करा, हळदीने स्वस्तिक बनवा आणि गूळ आणि चणे यांचा नैवेद्य दाखवा. या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. नवीन व्यापार, व्यवसाय, विद्याचा आरंभ तुम्ही करू शकता. अतिशय उत्तम दिवस असतो. एखाद्या मंत्राची दीक्षा घेऊ शकता. या नक्षत्रामध्ये घेतलेली दीक्षा अतिशय शुभ फल देते. एखादी नवीन विद्या तुम्ही शिकू शकता या दिवशी. अशा प्रकारे तुम्ही जाणून घेतलं की गुरुपुष्य नक्षत्रामध्ये तुम्ही काय काय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.